वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, मी रवींद्र अनगळवर्धे आपल्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सज्जन हो, आपल्याला माहितीच आहे की आपण आरोग्यवान भव या मालिकेमध्ये आरोग्याच्या संदर्भात धर्मशास्त्र, वेद, पुराण यामध्ये काय काय वचनं दिलेली आहेत, त्यानुसार आपलं आरोग्य चांगलं कसं ठेवायचं आणि ह्या आरोग्यासाठी, आरोग्य चांगलं राहण्यासाठी धर्मशास्त्राचा, वेदपुराणांचा, निसर्गाचा कसा उपयोग होतो या संदर्भात विविध लोकांची, तज्ज्ञ लोकांचे आपण मार्गदर्शन घेतले. आज आपण या संदर्भातच धर्मशास्त्राचा, धर्मशास्त्रामध्ये आयुर्वेदाचा कसा उपयोग होतो, म्हणजे धर्मशास्त्र आणि आयुर्वेद याची सांगड घालून आपलं आरोग्य कशा प्रकारे चांगलं ठेवता येतं या संदर्भामध्ये आपण आज सौभाग्यवती उमा माळवदकर यांच्या पंचतत्व आयुर्वेद या क्लिनिकमध्ये आलेलो आहोत आणि त्या संदर्भात आपण त्यांच्याशी धर्मशास्त्र आणि आयुर्वेद या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्यांचा मी थोडक्यात असा परिचय करून देतो की या आयुर्वेदाचार्य असून पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांनी पंचकर्म या विषयामध्ये केलेलं आहे. स्वतः त्या योग शिक्षक आहेत. पंचकर्म आणि आयुर्वेद उपचाराचा त्यांना 25 वर्षाचा अनुभव आहे. विशेषतः स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्या, आणि या संदर्भामध्ये आज आपण त्यांच्याशी चर्चा करायला आलो आहोत. तर वैद्य उमा माळवदकर, तुमचे आमच्या पूजाच्या यूट्यूबमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. नमस्कार गुरुजी. अनगोळ गुरुजी, तुम्ही मला तुमच्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये भाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आता माझा पहिला प्रश्न असा तुम्हाला आहे की या धर्मशास्त्राचा आणि आयुर्वेदाचा काय संबंध आहे, हे सर्व आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. नक्कीच. आयुषो वेद आयुर्वेद अशी आयुर्वेदाची व्याख्या केलेली आहे. तर आयुर्वेद हा माणसाचं आयुष्य हे निरोगी आणि दीर्घायू होण्यासाठी आपल्याला त्याचा सल्ला देतो. बरोबर. तर मुळातच आयुर्वेदाचा उद्देशच हा आहे की तुम्हाला आजारच होऊ नयेत यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे, तुमची दिनचर्या कशी असली पाहिजे, ऋतुचर्या कशी असली पाहिजे, त्यामुळे तुम्ही आजारापर्यंत जाणार नाही आणि निरोगी आणि दीर्घायुषी व्हाल. तर आपल्याकडे आपल्या धर्मशास्त्रामध्ये 4 वेद सांगितलेले आहेत. यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद. बरोबर. तर यापैकी ऋग्वेद आणि अथर्ववेदामध्ये ज्या वनौषधी, रोग निवारणासाठी मंत्र याचे बरेच उल्लेख आहेत. आणि अथर्ववेदाचाच उपवेद हा आयुर्वेद मानला जातो, कारण आयुर्वेदामध्ये पण वेगवेगळे आजार होऊ नयेत याच्यासाठी वर्णन केलेलं आहे, किंवा औषधी, मंत्र यांचाही संदर्भ आयुर्वेदामध्ये आहे. आता ऋग्वेद किंवा अथर्ववेद याच्याबरोबरच काही धर्मपुराण, म्हणजे त्याच्यामध्ये पुराणांमध्ये अपामार्जन स्तोत्रासारखे गोष्टी आलेल्या आहेत. तर अपामार्जन स्तोत्राबद्दल गुरुजी तुम्हीच जास्त चांगलं सांगू शकाल. बरोबर आहे. तर या अपामार्जन स्तोत्रामध्ये सुद्धा आजार होऊ नयेत म्हणून किंवा त्यातून मुक्तता मिळण्यासाठी बऱ्याच मंत्रांचे उल्लेख आहेत. हो, दालभ्या आणि पुलस्त्य या 2 ऋषींचा संवाद येतो. त्यामध्ये विष्णू अपामार्जन स्तोत्र म्हणून येते. त्याचा आपण नंतर सेपरेट व्हिडिओ करणार आहोत अपामार्जन स्तोत्राचा. हो, तो नक्कीच सगळ्यांना उपयोगाचा ठरेल. हो. त्यानंतर वेदांमध्ये सुद्धा आता एक छान आयुर्वेदामध्ये गोष्ट सांगितलेली आहे की रुद्राबद्दल गोष्ट सांगितलेली आहे की तापाची उत्पत्ती किंवा ज्वराची उत्पत्ती कशी झाली हे छान वर्णन केलेलं आहे की ज्या वेळेला दक्ष प्रजापतींनी यज्ञ केला होता आणि त्यावेळेला रुद्र देवतेला त्यांनी आवाहन केलं नव्हतं, तर त्यामुळे तो रुद्रदेव संतापून त्यांनी त्या दक्ष प्रजापती राजाच्या यज्ञाचा विध्वंस केला आणि तेव्हापासून ज्वर किंवा तापाची उत्पत्ती झाली असा उल्लेख आहे. नवीन माहिती कळाली.
आणि ताप हा बहुतेक वेळेला आपल्याला कुठल्याही आजारात तापाची उत्पत्ती दिसतेच. हं, हं. अगदी सर्दी खोकला असू देत हो, किंवा असू काही दे. असू देत, हं, तर हं. ताप हा येतोच बऱ्यापैकी. हवामान बदलले तरी ताप हां, येतो लोकांना. हो. प्रत्येक आजारात ते लक्षण दिसतंच बऱ्यापैकी. हं, हं. आता ऋग्वेदानंतर किंवा अथर्ववेदानंतर रामायण महाभारताचा काळ सांगितला. बरोबर. तर रामायणात सुद्धा आपण लक्ष्मण जेव्हा बेशुद्ध पडला युद्धामध्ये, हो. त्यावेळेला संजीवनी विद्येचा हनुमानाने वापर आणलेली. केला. हनुमानाने ती संजीवनी वनस्पती आणली, हा उल्लेख ऐकतोच आपण. बरोबर. म्हणजे त्यावेळेही हिमालयात जाऊन वनौषधीचाच वापर केला गेला. हं, हं. त्यानंतर रामायणामध्ये असे असंख्य वृक्षांची पण उल्लेख आहेत, की अर्जुन, कदंब, निंब किंवा अगदी आपण म्हटलं की रावणाकडे सीतेला ज्या वनात ठेवलं होतं ते अशोक वन. हां, तर ते बरोबर. अशोकाचं झाड होतं आणि अशोकाखाली सीता बसली होती. तर बरोबर. त्या अशोक अशी सगळी ही औषधी वनस्पती ज्या आहेत, त्या आजही आयुर्वेदात त्यांचा वापर केला जातो. बरोबर आहे. या धर्मशास्त्रामध्ये आयुर्वेदाचा उपयोग करून आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवता येतं, या संदर्भात जरा मार्गदर्शन करा आमच्या प्रेक्षकांना. हो, धर्मशास्त्रामध्ये आयुर्वेदातलं म्हणजे आता याच्यामध्ये कसं आहे, की बऱ्याच धर्मामध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये, पुराणात आपण यज्ञाचे उल्लेख ऐकतो, हो, होम हवन की सगळ्याला होम, सांगितलं. हवन, बरोबर आहे. यज्ञ. हो. हं, तर या यज्ञामध्ये ज्या समिधा म्हणतो आपण हं. किंवा वनौषधी हं, चा अग्नीसाठी वापर केला जातो. हां, हां, हां. तर या वनौषधी आहेत, त्यांचा जो धूर असतो, हं, हं. तो हे हवेतील शुद्धता करण्यासाठी त्याचा वापर होतो, कारण तो औषधी धूर आहे. हं, हं. त्यानंतर वेगवेगळे संसर्गजन्य आजार असतात, तर ते नष्ट करण्यासाठी किंवा हवेतला जंतू संसर्ग नष्ट करण्यासाठी असा बरोबर. त्याचा वापर केला जातो. पण याच्यावर अजूनही संशोधन होणं मात्र अजून गरजेचं आहे, की जे आधुनिक काळात मध्ये लोकांना पटेल असं संशोधन होणं यासाठी आवश्यकता आहे. आता हे जे यज्ञ आपण बघतो, तर त्या यज्ञामध्ये जे वेगवेगळे पदार्थ वापरलेले, उदाहरणार्थ आता मी संविधानबद्दल सांगितलंच. हो, समिधा आहे, जुई, हां, पळस आहे, आघाडा आहे, पिंपळ आहे, हां. उंबर आहे, शमी आहे. हं. वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञीय वृक्ष आहेत. बरोबर आहे. हां. बरोबर. तर तसंच याच्यामध्ये महत्त्वाचं वापरलं जातो म्हणजे गाईचं तुपाचा वापर हो, केला हो. जातो. खूप महत्वाचं आहे. हां, जेव्हा त्या संविधान आपण त्या यज्ञामध्ये टाकतो, त्यावेळेला जर धूर झाला, हं, हं. तर आपण काय करतो त्यावेळेला गाईचं तूप टाकतो, म्हणजे तो हां, अग्नी तूप प्रज्वलित होतो. हो. मग अगदी तसंच आपल्या शरीरात हे हं. गाईचं तूप जर योग्य प्रमाणात आपण रोज घेतलं, बरोबर आहे. तर हां, तो हां. आपला शरीरातलं अग्निवर्धन करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम करतो. बरोबर आहे. हां. म्हणजे तुपाची आवश्यकता आहे आपल्या हां, आहारामध्ये. तुपाची. आहारामध्ये गाईच्या तुपाची, ते पण हे तूप कसं हवंय, की लोणी काढलेलं आणि कढवलेलं संस्कारित तूप हवं. बरोबर आहे. तर हां. त्या तुपाची पण योग्य प्रमाणात घ्या तुम्ही. हं, हं. तर आपलं शरीर सुद्धा एक यंत्राप्रमाणेच यंत्रच आहे. आहे. हो, हो. मग त्याला पण स्नेहनाची गरज असते. हं, वंगण हं. जसं आपण यंत्राला घालतो, बरोबर आहे. त्याप्रमाणे मग तुम्हाला थोड्या प्रमाणात त्या तूप तूप जर रोज घेतलं, तर शरीर स्निग्ध राहायला आतून, त्याचे आतलं कामकाज नीट चालायला याचा चांगला उपयोग होतो. बरोबर आहे, बरोबर आहे. यामध्ये पंचामृत पण उपयोग सांगितलेले आहेत. तर आपल्या आयुर्वेदामध्ये पंचामृताचं काय महत्त्व सांगितलेलं आहे? पंचामृतात आपण 5 पदार्थ घालतो, बरोबर? हं. मध, तूप, हां. साखर, दूध आणि दही, दही, तूप. हां. बरोबर? बरोबर. तर आता याच्यामध्ये पहिला पदार्थ म्हणजे मध. हं. तर हा मध आहे तो शीतगुणाचा आहे. शीतगुणाचं आहे. हां. हं, हं, हं. तर मध हा शीतगुणाचा आहे आणि तो तरी पण वृक्ष आहे, त्यामुळं कफाचे आजार बरे करायला या मधाचा वापर मधाचा होतो. उपयोग होतो. तर बरं. आपण बरीच कफ झाला, सर्दी, खोकला, तर ही औषधं मधातून चाटण स्वरूपात देतो. हो, हो, हो. आणि हा गोड असला तरी पण त्यांनी फारशी शुगर वाढत नाही असं संशोधन चालू आहे सध्या. हं, हं. त्यानंतर हा मध जो आहे तो मात्र प्रमाणातच खायला पाहिजे. औषध हां, म्हणून खायचं प्रत्येकाचं नाही. प्रमाण हां. वेगळं आहे. बरोबर. हल्लीच्या टीव्हीवरच्या जाहिरातीत दाखवतात, की मध पोळीवर घातलाय, ब्रेडवर घातलाय हो, हो. किंवा कॉफीत सुद्धा मध घालून खातात. हं, पण हे हं. अतिशय चुकीचं चुकीचं आहे. आहे. कारण बरोबर मध आहे. हा पचायला अतिशय जड आहे. जोड आहे. हां. तर त्यामुळं तो औषधी किंवा प्रमाणात घेणं फार ते गरजेचं आहे. औषध म्हणूनच घेतलं पाहिजे. हां, औषध बरोबर. म्हणूनच हां. वापरलं पाहिजे. बरोबर आहे. हां.
त्यानंतर आता दुसरा पदार्थ म्हणजे त्यातला तूप. तूप आहे. हा. मी आता आत्ताच सांगितलं की गाईचं ते तूप आहे, ते अतिशय गुणकारी आहे. हम्म. घृतम मेधा अग्नी वृद्धिम करोति असा एक श्लोक आहे. बर. तर हे घृत किंवा तूप हे मेधा म्हणजे आपली बुद्धी, बुद्धी. धारणा शक्ती, ग्रहण शक्ती ही वाढवायला मदत करते. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपला शारीरिकचा अग्नी म्हणजे पचन शक्ती व्यवस्थित ठेवायला काम करते. हम्म. त्यानंतर आता धर्मशास्त्राचा विषय आहे तर काय की पूर्वीच्या काळी पुराण घृत म्हणजे 10 वर्ष जुनं तूप अशी बरण्यांमध्ये लोक साठवून ठेवायची. बर बर. आणि ही तुप जेव्हा रामायण महाभारतात युद्ध झाली त्यावेळेला युद्धाच्या ठिकाणी या तुपाच्या बरण्या त्यांनी ठेवल्या होत्या असा संदर्भ आहे. वा. तर हे तूप जखमेवर लावायला जे पुराण घृत आहे ते अतिशय उत्तम आहे. याच्यामुळे जंतू संसर्ग किंवा इन्फेक्शन होतं हल्ली जखमेत म्हणतो, तर ते त्या काळी व्हायचं नाही किंवा होत नाही. आणि ह्या जखमा पटकन भरून यायला पण या जुन्या तुपाचा वापर केला जायचा. बरोबर आहे. त्यानंतर आपण दूध, त्यानंतर दही, साखर. हा दही आहे ते पण दही दह्याचं पण कसं आहे की जे दही आपण लावतो तर ते सकाळी लावलेलं संध्याकाळी वापरा किंवा संध्याकाळी लावलेलं सकाळी वापरा. जास्त आंबट करून जास्त दही ठेवायचं वापरायचं नाही. हा. ताजं दही वापरायचं. कारण दही आपल्याला जरी आपण म्हणतो उन्हाळ्यात दही भात खाल्ला तर मला बरं वाटतंय, पण हा, हे हा. दही हे पण उष्ण गुणाचं आहे. हा. लोकांचा असा समज आहे की दही हे थंड गुणाचं आहे म्हणून. तर दही थंड नाहीये, उष्ण गुणाचं आहे. आणि पचायला पण जड असतं ते. तर ते सकाळी विरजलेलं दही दुपारच्या जेवणात किंवा घ्यायला हरकत नाही. आणि त्या दह्यामध्ये थोडंसं सुंठ पावडर टाकून घेतली तर त्यांनी इतर सर्दी, खोकला किंवा असे त्रास होत नाही आणि पचायलाही हलकं असतं. माझी एक शंका आहे की आपण बघतो की मुलगा कुठला परीक्षेला किंवा चांगल्या कामाला जात असेल तर त्याची आई त्याला आवर्जून दही साखर हातावरती देते. हो ना. तर त्याचा काय उपयोग होतो आपल्या शरीराला, त्या मुलाला? दही हे स्निग्ध गुणाचं आहे. हं. त्यामुळं शांतता, स्निग्ध गुण हे येण्यासाठी आणि बुद्धीसाठी त्याचा वापर नक्कीच वापर होतो. होतो. हा, म्हणजे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा. किंवा त्यावेळेला परीक्षेत जर टेन्शन असं मानसिक ताण तर असतो, शांतता तो कमी होतो. कमी होतो. अच्छा, हा. म्हणून दूध साखर, दही साखर दही साखर हातावरती दही. द्यायची पद्धत आहे. हा. दुधाचा काय उपयोग होतो आपल्याला? दूध हे शक्ती देणारे, बल वाढवणारे. आपण लहानपणापासून लहान मुलांना दूध देतो किंवा मुलं सुद्धा लहान मातेच्या दुधावरतीच पहिले काही महिने मोठी होतात. बरोबर आहे. तर दूध हे हाडांची शक्ती वाढवणारे, उंची वाढवण्यासाठी उपयोगी आहे. तर असे दुधाचे बरेच गुणधर्म आहेत. पण ज्यांना शक्यतो दूध सुद्धा गरम करून जास्त वेळा गरम केलेलं वापरू नका. एकदा गरम केलेलं वापरा. कारण जास्त वेळा गरम केलं की त्यातला पाण्याचा अंश कमी होत जातो आणि मग ते पचायला जड होतं. हा, तर कमी वेळा तापवलेलं कमी दूध, वेळा तापवलं पाहिजे. हा, तर ते वापरायचं आणि सुंठ पावडर घालून त्याच्यामध्ये दिलं तर ते पचायलाही त्रासदायक ठरत नाही आणि त्याचे उपयोग छान होतात. किंवा काही जण हल्लीचं कसं आहे की ज्या पूर्वीचं दूध वापरायचे ते गायी जंगलात फिरून चरून त्या फिरलेल्या असायच्या, त्यामुळे त्यांच्या गुणधर्मात जो बदल झालेला असायचा. पण आत्ताचे कसे आहेत की गोठे आहेत, त्या गायी बांधलेल्या आहेत, त्यांना वेगवेगळे औषधं स्टिरॉइड देऊन त्यांचं दूध आपण घेतो. तर हे कितपत योग्य आहे हा प्रत्येकाने विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. बरोबर आहे. अजून दूध काही जण झोपताना घेतात किंवा दुधामध्ये हळद घालून घेतात काही जण, हे कितपत योग्य आरोग्यासाठी? हा, दुधामध्ये हळद आणि सुंठ पावडर घालून उकळून घ्यायला हरकत नाही, पण शक्यतो दूध हे सकाळच्या वेळी घ्या. रात्री झोपताना प्रत्येकाला ते सहन नाही होणार. अगदीच ज्यांना मलप्रवृत्ती साफ होत नाही वगैरे त्यांनी दूध हे त्याच्यामध्ये तूप घालून सुंठ घालून रात्री घ्यायला हरकत नाही. पण रात्री शक्यतो दूध पिऊ नये. दही पण रात्री खाऊ नये. दही रात्री खाऊ रात्री नये. खाऊ नये हो, असं आहे. दिवसाच खावं. मग त्या पंचामृत जे आपण घेतो, मग या जर समजा एक आरोग्यासाठी एखादा रोग निवारण होण्यासाठी पंचामृतचा उपयोग कसा काय होऊ शकतो एखाद्या रुग्णाला? रुग्णापेक्षाही आपलं शरीर स्निग्ध राहणं, त्वचा चांगली राहणं, आपली बुद्धी धारणा शक्ती व्यवस्थित राहणं यासाठी या पंचामृताचा उपयोग होतो. वा वा. तर एक छोटी देवाची वाटी लहान मुलांना तर अगदी आवर्जून रोज द्यायला हरकत नाही. सकाळी एक चमचा तरी हो, देवाची छोटी वाटी द्यायला हरकत नाही. पंचामृत द्यायला.
आपणही घ्यायला हरकत नाही. म्हणून तर ते पूजेत का ठेवलंय, की तो प्रसाद म्हणून आपल्याला हातावर सगळं दिला बरोबर आहे. जातो. हो. मग त्यामुळे पहिला रोज तुमच्या पंचपदार्थ. हां, पोटात जातो. हं. आता आता या आणखीन एक उल्लेख राहिला मगाशी, की या पंचामृतासारखंच आपण यज्ञामध्ये ज्या साळीच्या लाह्या वापरतो, हां, हां, हां. तर त्या साळीच्या लाह्या प्रत्येकाने घरात ठेवाव्यात. लग्नामध्ये तर साडीच्या लाह्यांचा होमच आहे. होमच आहे. अथर्वशीर्षामध्ये उल्लेख आहे. हो, साडीच्या लाह्यांचा होम करावा म्हणून. बरोबर. हं. तर या साळीच्या लाह्या पण घरातलं एक उत्तम औषध आहे. अच्छा. हां, हां. कारण काय आहे, की त्या पचायला हलक्या असतात, पण त्या वजन वाढवत नाहीत आणि त्यानी अशक्तपणा पण येत नाही. बल भरून काढायला या चांगल्या उपयोगाच्या आहेत. वाह! तर वाह! उलटी, जुलाब वगैरे असे आजार असतील किंवा ताप असेल, त्यावेळेला हं, आपल्याला बघा डिहायड्रेशन होतं किंवा हं, पाणी कमी होतं शरीरातून. हं. तर त्यावेळेला काय करायचं, 1 लिटरभर पाणी घ्यायचं, ते 10 मिनिटं चांगलं उकळायचं. त्यात चांगल्या ओंजळभर लाह्या. लाह्या तुसं बरं. काढून त्यात घालायच्या. एक 2 मिनिटं तसंच साडीच्या उकळायचं लाह्या. साळीच्या लाह्या. हं, 2 मिनिटं तसंच उकळायचं हं. आणि मग ते थंड करायचं आणि ते पाणी गाळून ठेवायचं. आणि हे पाणी जर तुम्ही थोडं, थोडं, थोडं दिलं रुग्णाला, बरं, बरं. एकतर कसं आहे, की तापामध्ये किंवा उलटी जुलाबमध्ये तोंडाची चव गेलेली असते. काही बरोबर आहे. खाऊ वाटत नाही. हां, हां, हां. तर हे ते अरुची नाशनाचं पण काम करतं. त्यानंतर वाह! अशक्तपणा येत नाही हं. आणि शरीरातली पाण्याची कमतरता भरून काढायला याची मदत होते. उपयोग होतो. पचायला हलकं असतं. हं. त्यामुळं साळीच्या लाह्या अगदी गुणकारी आहेत. वाह, वाह! त्यानंतर ज्या काही लोकांना असं असतं, की सतत मला भूक लागते, मला वजन तर कमी करायचंय. हं, हं. मग काय करू मी? भूक लागली की मी खातो हो. किंवा खाते आणि मग परत वजन वाढतं. हं. अशा वेळेला 2 जेवणांच्या मध्ये जेव्हा भूक लागेल त्या साळीच्या लाह्या जर खाल्ल्या, बरं. तर त्यांनी वजन न वाढता तुमचं पोट पण शांत राहतं. वाह! कारण साळीच्या लाह्या बघा आपण अग्नीत घालतो म्हणजे अग्नीचं शमन करतो. याला आपण लक्ष्मीपूजनला पण त्याचा नैवेद्य असतो. हो, लाह्यांचा आणि नैवेद्य हो. लाह्या आणि लाह्या बत्ताशाचा. आणि बत्ताशे. हो, हो. हो. लाह्यांचा उपयोग खूप प्रेक्षकांना ही नवीन माहिती होईल. यामध्ये आपण धर्मशास्त्रामध्ये विविध व्रतवैकल्यामध्ये उपवास सांगितलेले आहेत. हं. त्या उपवासाचा आणि या आयुर्वेदामध्ये काय महत्त्व सांगितलेलं आहे उपवास करण्याबद्दल? आणि कसे करावेत उपवास? आता हल्ली उपवास म्हणजे ते खिचडी किंवा असं वऱ्याचे तांदूळ, खजूर वगैरे काही फळं वगैरे खाऊन उपवास केला जातो. हं. मग हे उपवासाचा उद्देश काय होता? आयुर्वेदाने उपवास कशासाठी सांगितले धर्मशास्त्रामध्ये? बरोबर. हां. एक तर उपवास सांगितलेला आहे, की तुम्हाला 15 दिवसातनं एकदा करायला हरकत नाही, की आपण एकादशीचा वगैरे म्हणतो हो, उपवास. बरोबर आहे. हां. तर ते मुद्दामून सांगितलेलं आहे, की ते त्यावेळेला तुम्ही हलका आणि सुपाच्य असा आहार घ्या. हं, याच्यामध्ये या उपवासामध्ये धान्य भाजून हं, असा आहार हं, किंवा हं, मग लिक्विड डाएट म्हणतो आपण हं, तसं, हं, हे हं. आयुर्वेदाला अपेक्षित आहे. बरोबर आहे. तर आजकाल जे साबुदाणा किंवा शेंगदाणे हां. हे सगळे पदार्थ खाल्ले जातात. वरई तळलेले खाल्ली पदार्थ, जाते. हां. वेफर्स हां, वेफर्स वगैरे खाल्ले जातात. हां. याच्या सगळ्यांनी उलटं पित्ताचा त्रास वाढून त्या उपवासाचा त्रासच होणार आहे. आणि उपवास असा आहे, की वात, पित्त, कफ ही आयुर्वेदामध्ये 3 प्रकृती प्रकृती सांगितलेल्या आहेत. सांगितल्या बरोबर. तर प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार ठरवायचं, की आपल्याला तो त्रासदायक आहे का उपयोगी आहे. हं, हं, हं. परंतु आयुर्वेदाला तेच आहे, की अपेक्षित त्यावेळेला तुम्ही पोटाला विश्रांतीसाठी त्याला आपण हलका लंघन अन्न करणे म्हणतो ना हां, काहीतरी. लंघन करा हां. किंवा हलका आहार घ्या. हं, त्यावेळेला उपवासापेक्षा जर एखाद्याला पित्त प्रकृती असेल आणि त्याला उपवासाचा त्रास होतो, त्याचा हं, अग्नी तीव्र असतो. हं. मग त्यांनी उपवास हलका आहार करून घेऊन करावा आणि त्यावेळेला उपवासापेक्षा उपासनेला महत्त्व द्या असं हा माझं उपास हां, त्याला म्हणजे देवाच्या जवळ राहा. म्हणजे जवळ जाणे. हां, हां, वास, अधिवास कोणत्या देवाच्या म्हणजे जास्तीत जास्त नामस्मरण करणे, देवाची पूजा करणे. हा उद्देश आहे. जास्त अगदीच. आहारापेक्षा हो. जास्तीत जास्त तुम्ही आणि देवाच्या जवळ जाणे. हं. मे बी आता हल्ली उपवास थाळी वगैरे YouTubeवर बऱ्याच गोष्टी असतात. हो. तर ती थाळी तुम्ही हरकत नाही खायला, पण ती उपवासाच्या दिवशी नको. एरवी चेंज एरवी म्हणून चेंज खायला म्हणून खाऊ हरकत शकता. नाही. हां, उपवासाचे पदार्थ म्हणून पदार्थ म्हणून नको. ते नको आहे. आपण अ, सगळी व्रतं वैकल्य बघतो. संकष्ट चतुर्थी असेल, गणेश चतुर्थी असेल किंवा म्हणजे हरतालिका आहे, वटपौर्णिमा आहे. यामध्ये पत्री वाहणे हा एक मुख्य उद्देश असतो. हो. तर यामध्ये काय आहे त्याचा काय उद्देश आहे पत्री वाहण्याबद्दल? आता या ज्या सगळ्या आपल्या शास्त्रामध्ये पत्री सांगितलेल्या आहेत, हं, त्या किंवा जे सणवाराला आपल्याकडे जे जे नैवेद्याचे पदार्थ सांगितलेले आहेत, हं. हे सगळे ऋतुचर्येनुसार किंवा हां. असेच सांगितलेले आहेत. शास्त्राने आपल्याला साधं सोपं सगळं करून सांगितलंय.
कारण कसं आहे, की ऋतुचर्या म्हणजे ज्या ऋतूत जे बदल होतात त्यानुसार तुमचं खाणं-पिणं पण ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. हो, हो. जसं की श्रावणात आपल्याला सगळे आपण उकडलेले पदार्थ किंवा कांदा, लसूण वर्ज्य हं, हं. असं सगळं चातुर्मास पाळतो आपण. बरोबर आहे. पण त्याच वेळेला श्रावणात पुरणपोळी पण सांगितली. तर पुरणपोळी काय आहे, की पचायला जरी थोडी जड असली, तरी पण ती बल देणारी आहे. हं. म्हणजे वर्षा ऋतूमध्ये तुमचा बल कमी होतं. तर त्यावेळेला एरवी तुम्ही व्रतवैकल्य करता, तर एक दिवस तुम्हाला पुरणपोळीची परमिशन दिली आहे. बरं, बरं. वाह! वाह! छान. असं आहे. हां, हां. आणि बाकी सण ते ऋतुचर्या, दिनचर्या झालं. पण आता हे वडाची पूजा म्हणतो. हां. तर हा वड हा स्त्रियांच्या सगळ्या आजारांमध्ये या वडाचे खूप फायदे आहेत. हं. याच्यासाठी वडाची पूजा आहे. बरोबर आहे. किंवा आता पत्री जे वाहतो आपण गणपतीला ज्या 21 पत्री सांगितलेल्या आहेत, त्या प्रत्येक पत्रीचं महत्व आहे आणि त्याचे छोटे-छोटे वापर आपण घरामध्ये करू शकतो. की हं. लहान आजार असतील तर त्याला घरगुती उपाय आहेत. प्रत्येक वेळी डॉक्टरकडे धाव घ्यायची जरुरी गरज नसते. नसते. हां, हां. आणि पूर्वीच्या काळी आपल्या घरी आजी-आजोबा मोठी माणसं असायची. आजीबाईंचा बटवा म्हणायची त्याला हां, काहीतरी. त्यांना हो, हे हो. उपाय माहिती माहिती होते. होते. हो, हो. पण आता हे आपलं ते त्यांच्या काळचं ज्ञान त्यांनी आपल्या पिढीपर्यंत पोहोचवलंय. तसंच आपलं पण काम आहे, की आपण त्यांच्या ते पुढं पुढच्या पुढच्या पिढीला पिढीला दिलं पाहिजे. बरोबर आहे. तर हां. मग गणपतीच्या वेळेला जी पत्री आणतो ती हं. असं वाटतं मला, की बाजारातनं तुम्ही काय काय विकत आणता त्यापेक्षा तुम्ही ते घरामध्ये छोट्या कुंडीमध्ये लावू कुंड्यांमध्ये शकता. लावू हो. शकता. ज्या छोट्या वनस्पती आहेत. बरोबर त्या आहे. लावल्या तर ती लहान मुलं सुद्धा ते काय आहे ते शिकतील, त्याचे हं. उपयोग शिकतील, हं. की जे पटकन तुम्हाला जेव्हा डॉक्टर तुमच्या जवळ नसेल आणि छोटे-छोटे आजार असतील, हं. त्यावेळेला त्याचा वापर पटकन करता येईल. हा बरोबर. उद्देश आहे त्याचा. हं. त्यामुळे ते निसर्गाची सान्निध्यात राहावं, हाही एक उद्देश आहे. हं. आणि मग या पत्रींचे पण बरेच उपयोग आहेत, ते आपल्याला बघता येतात. बरं, बरं, बरं. आता यात दुर्वा दिले, तुळस दिले, ते दिले. याचा आपल्या किंवा तुळशीचा लोकं म्हणतात सर्दी झाली, खोकला झाली, की तुळशीचा काढा पितात ना हो, काहीतरी. हो. मग अशा काही-काही नियमित असे वारंवार येणारे जे रोग असतात, त्याला या पत्रींचा कसा उपयोग होतो? आता गणपतीचा सगळ्यात आवडतं म्हणजे दुर्वा. हं, बरोबर आहे. बरोबर. हं, तर दुर्वा हे एक काय की जमिनीवर पसरणारं गवत आहे. हं. तर ते आपण बघा कितीही उपटलं तरी परत परत वाढतं येतच. तेवढं. हो, वाढतात. हां. म्हणजे चिरंजीवी चिरंजीवी. म्हणता येईल त्याला. होय, हो. मग आपल्याकडे वाढदिवसाला मुलांच्या डोक्यावरती दुर्वा ठेवून एक स्वस्ती वाचन म्हणण्याची प्रथा असते. बरं, तर बरं. तसंच त्या दुर्वासारखं तुम्हाला चिरंजीवित्व प्राप्त व्हावं हा त्याच्या मागचा उद्देश असावा. हं, हं, हं. तर या दुर्वा आहेत त्या गुणांनी थंड असतात. हां, हां. त्यामुळं आता उन्हाळ्यात बघा उष्णतेमुळं बऱ्याच जणांचा गुळणा फुटतो, हो, नाकातनं रक्त लहान येतं. मुलांना नाही ठेवायचं. बरोबर आहे. तर अशा वेळेला त्या दुर्वा स्वच्छ धुवून त्याचा रस काढून तो 2 थेंब नाकात घातला ना, की रक्त येणं लगेच थांबतं. हं, हं. आणि असाच वापर ह्याचा दुर्वा ह्या थंड असल्यामुळं आपण जे आग होत असते पोटात हं, किंवा हं. शरीरामध्ये, हं. तर अशा वेळेला त्या दुर्वांचा रस घेता येतो किंवा शरीराची आग होत असेल किंवा दाह होत असेल, तर त्या ठिकाणी त्या दुर्वांच्या पानांचा लेप लावला वाह! वाटून तरी चालतं किंवा नागिणीमध्ये एक प्रचंड आग होत असते. हां, हां, हां. हां, मग बरोबर आहे. त्यावेळेला दुर्वा आणि तांदूळ हे स्वच्छ धुवून एकत्र वाटून त्याचा जर लेप दिला, हं, हं. तर त्या नागिणीची आग अगदी त्वरित थांबते. वाह! आणि तुळशीचा काय उपयोग होतो? तुळस, बेल म्हणा काही? तुळस तुळस पण आपल्या घरी-दारी प्रत्येकाच्या दारात असते. हं. तर साधा कफाचा सर्दी, खोकला, ताप याच्यावर तुळस अतिशय गुणकारी आहे. म्हणजे तुळशीचा रस आणि आल्याचा रस असं जर का किंवा मध हं. असं जर आपण घेतलं तर हं. सर्दी, खोकला, तापात खूप छान उपयोग होतो. आणि तुळस उष्ण गुणाची आहे, पण त्याचं बी जे आहे ते थंड गुणाचं. बरं. त्यामुळे आता उन्हाळे लागणे किंवा उष्णतेचा त्रास असेल, तर हं, त्याचं बी घेता येतं. हं. आणि तुळशीचा त्वचा रोगात पण चांगला उपयोग होतो. आपल्याकडे तुळशी काही स्किन डिसीज असतील वगैरे, तर त्याला तुळशीच्या रसाचा किंवा पानांचा लेप लावला, बरं, तर बरं. त्याचा फायदा होतो. हं, हं. तापामध्ये तुम्ही तुळशीचा रस आणि थोडं आल्याचा रस आणि मध असं एकत्र करून घेऊ शकता. हं, हं. असे तुळशीचे भरपूर उपयोग आहेत. आणि तुळस ही मुळात रक्तशोधक आहे. त्यामुळे रोज एक 5-6 तुळशीची पानं चावून खाल्ली अरे तर वाह! रक्तशुद्धी होण्याचं छान. काम पण ते हं. करते.
त्यामुळे त्वचा विकारांना पण चांगला फायदा होतो त्याचा. बर बर. खूप छान माहिती आता सांगितली तुम्ही आपल्याला. आता पत्रीमध्ये पण बेल सुद्धा व्हायला लागतो देवांना. हो, हो. या बेलाचं काय महत्व आहे? तेवढं सगळं प्रेक्षकांना तुम्ही सांगा आता. हां, बेल तर अतिशय गुणकारी आहे. तर बेलाचं फळ सुद्धा तेवढंच गुणकारी आहे. तर बेलाच्या फळापासून एक छान मुरंबा तयार करतात. बेल मुरंबा बर. म्हणून पण मिळतो तो. वा. तर घरीही करता येतो. तर जेव्हा आपल्याला बऱ्याच जणांना बघा हल्ली ग्रहणी किंवा आव पडणं किंवा बारीक कळ येऊन शेम पडणं असे हा. पोटाचे आजार असतात. पोटाच्या आजारात. तर त्याच्यामध्ये हा बेल मुरंब्याचा खूप चांगला उपयोग होतो. त्याने चांगली आतड्याची शक्ती वाढते आणि त्यामुळे हा आजार कमी व्हायला छान उपयोग होतो. बेलाचा हल्ली शुगर असते लोकांना किंवा डायबिटीस म्हणतो आपण. त्याच्यामध्ये मधुमेहामध्ये हे बेलाचं मूळ आणि बकुळीच्या सालीचं चूर्ण हे जर घेतलं तर हम्म. शुगर कमी व्हायला पण खूप चांगला त्याचा फायदा होतो. अजून कोणकोणत्या वनस्पतींचा उपयोग होतो? घरगुती सहज उपलब्ध होणार अशा कोणत्या वनस्पती आहेत? सहज म्हणजे या पत्रीमधलं आता एक जाईचं झाड आपल्या घरी दारी वेल असतं. हं. बरोबर. वारंवार हल्ली उष्णता किंवा ही आजकालची जी लाईफस्टाईल म्हणतो आपण, की रात्रीचं जागरण, हा. त्याच्यानंतर तुमचं लॅपटॉप, मोबाईल समोर काम, वेळी अवेळी खाणं किंवा म्हणजे रात्री सुद्धा हल्ली 12 नंतर सुद्धा लोकं बाहेर हॉटेलमध्ये वगैरे खात असतात. ह्या सगळ्या आजकालच्या जे त्यांचं जीवनमान आहे, त्याच्यामुळं शरीरातली उष्णता खूप वाढते आणि त्यावेळेला वारंवार तोंड देण्याचं झोप होत नाही लोकांची. तर त्यामुळे वारंवार तोंड देण्याचा पण प्रॉब्लेम बऱ्याच जणांना असतो. तर ही साधी जाईची पानं स्वच्छ धुवून जर आपण चांगली चघळली, तर त्यांनी हा वारंवार तोंड देण्याचा त्रास कमी होतो. त्याच्यानंतर डाळिंब. डाळिंब हे फळ आहे आणि हल्ली म्हणजे ते आपल्याला सहज उपलब्ध आहे. हो. आणि आयुर्वेदात डाळिंब हे अगदी उत्तम फळ सांगितलेलं आहे. तर डाळिंबम परमम हृद्यम असं सांगितलं. बर. म्हणजे हृदयरोग्यांनी तर रोज एक डाळिंब खायला अगदी हरकत अच्छा. नाहीये. ज्याला हार्ट अटॅकची किंवा जास्त त्याला बायपास झालेली असेल, अँजिओप्लास्टी झालेली असेल. तर त्यांनी रोज एक डाळिंब खायला हरकत नाहीये. वा वा. त्यानंतर मधुमेहामध्ये पण आपण इतर फळं पचायला जड असतात किंवा गोड असतात म्हणून आपण ती वर्ज्य करायला सांगतो. पण डाळिंब मधुमेहांना पण चालणारं फळ आहे. वा वा. आणि डाळिंबाच्या सालीचा काढा जर 200 ml सकाळी अनाशापोटी जर आपण घेतला, तर पोटामधले जे जंत किंवा कृमी असतात ते नाहीसे व्हायला त्याचा खूप चांगला उपयोग होतो. त्याच्यानंतर आजकाल आहे ते म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम खूप लोकांना आहे. बरोबर आहे. हो. किंवा हायपर टेन्शन असतं किंवा आता याला व्यवस्थित त्याचं डायग्नोसिस करणं किंवा चिकित्सा ही वैद्यांकडे घेऊन करायला पाहिजे. पण तरी आपल्या आयुर्वेदिक औषधामध्ये अर्जुन ही त्यामध्ये खूप चांगला उपयोग हो. सांगितलेला पत्रीमध्ये आहे. अर्जुनचा उपयोग उल्लेख आहे. हो. तर त्या अर्जुन सालीचा जर काढा केला आणि तो दुधात आटवला, तर ते हृदयरोगांना घेण्यासाठी अगदी उत्तम असं औषध आहे. की कारण त्याच्यामध्ये जे अ, हृदयाला जे स्नायू असतात ते त्याला बल मिळतं, रक्ताभिसरण सुधारतं. तर असा या अर्जुनाचा खूप चांगला उपयोग. आणि हल्ली जे मुलींच्या चेहऱ्यावर वांग, पिंपल वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये अर्जुनाची साल जर दुधात उगाळून लावली, तर त्याचा सुद्धा अगदी उत्तम उपयोग आहे. त्याच्यानंतर आता आणखीन बघायला गेलं तर स्त्रियांचे जे आजार असतात, मासिक पाळीचे किंवा नीट न येणं वगैरे, तर हादगा ही वनस्पती आहे. त्याच्या फुलांची भाजी हे याच्यावरती फार छान पण काम ते करतात. उपलब्ध होतं का सहज सगळीकडं? हो, बऱ्यापैकी हल्ली मार्केटमध्ये पण मिळतात हं. त्याची फुलं, तर त्याची भाजी करून घ्यायला हरकत नाही. बरं. किंवा अर्धशिशी असेल, हं. तर ज्या बाजूचं डोकं दुखतं ना, हां, हां. त्याच्या दुसऱ्या बाजूच्या नाकपुडीत या हलव्याच्या पानांचा जर रस घातला, वाह! तर त्या अर्धशिशीचं डोकं दुखायचं थांबतं. बरीचशी माहिती तुम्ही आम्हाला सांगितली आणि धर्मशास्त्रामध्ये सुद्धा अं, विविध पूजा करताना वनस्पतींचा उपयोग हा प्रामुख्याने सांगितलेला हो. आहे. पण तो आपण नुसतं देवाला वाहणे एवढ्यापुरतंच मर्यादित होता. आज तुम्ही नुसतं देवाला वाहणे याच्यापेक्षा त्याचा आपल्या शरीराला, आपलं आरोग्य चांगवण्यासाठी कसा त्या पत्र्यांचा उपयोग होतो, हे तुम्ही छानपणे समजून सांगितलं आणि आयुर्वेदाकडे लोकांनी
वळण्यासाठी जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं याबद्दल त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद. तुम्ही आमच्याकडे येऊन धर्मशास्त्राचे आणि आयुर्वेद चांगली माहिती दिली याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. विशेष म्हणजे अजून एक सांगायचं राहून गेलं, की त्या स्वतः या सर्व वनस्पतींचा उपयोग करून औषधं तयार करतात. हो. याची आपण माहिती पुढच्या भागामध्ये घेऊच आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला हे अवश्य कमेंटमध्ये लिहा. हा जास्तीत जास्त भाग लोकांपर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. हा सर्व भाग आपण धन्वंतरी रूपी कृष्णाच्या कृष्णाला समर्पण करूया. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रेषणाय गोविंदाय नमो नमः. श्री कृष्णार्पणमस्तु. धन्वंतरी भगवान की जय. शुभं भवतु. आरोग्यम अस्तु.